जिले में आदिवासी विकास विभाग के अंतर्गत सरकारी आश्रम स्कूल में 74 नर्सों की नियुक्ति की गई है और प्रक्रिया निजी प्रणाली के बजाय सरकारी प्रणाली के माध्यम से लागू की जानी चाहिए। ऐसी मांग वेसा फाइटर्स नंदुरबार संगठन द्वारा एक ज्ञापन के माध्यम से जिला कलेक्टर नंदुरबार, परियोजना अधिकारी एकीकृत आदिवासी विकास परियोजना नंदुरबार को की गई है। सबसे वेसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा और प्रदेश अध्यक्ष गोपाल भंडारी व विली चापड़ा, ग्राम अध्यक्ष वन सिंह पाटले और भारतीय स्वाभिमान संघ के प्रदेश महासचिव रोहित दास वल्लवी व जिला अध्यक्ष पंकज वल्लवी सहित अनेक कार्यकर्ता मौजूद। आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी एकूण 499 परिचारिका भरती करावीत असे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात 74 परिचारिका भरतीसाठी जवळजवळ 9000 अर्ज मागवण्यात आले। ही भरती प्रक्रिया ठेकेदार म्हणजे खाजगी यंत्रणेमार्फत राबवावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या। मुळात आम्ही या ठेकेदार पद्धतीला पूर्वीपासूनच संघटनेतर्फे विरोध करत होतो, कारण की ठेकेदार हे भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करत असतात। जो जास्त पैसे देईल त्याला नियुक्ती दिल्या जातात। येथे गुणवत्ता तपासली जात नाही आणि दिलेल्या परिपत्रकानुसार स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा सूचना असताना जो पैसा जास्त देईल त्याला नियुक्ती हे ठेकेदार देत असतात। म्हणून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मनमानी पद्धतीने नियम डावलून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। आता काही परिचारिकांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत। आता ज्या स्थानिक उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे त्यांच्या तक्रारी आता संघटनांकडे येऊ लागलेल्या आहेत। म्हणून ही ठेकेदार पद्धत मुळात बंदच करायला पाहिजे। शासकीय यंत्रणेमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे। शासकीय यंत्रणा भरती राबवण्यासाठी सक्षम नाही का? हे जे आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांच्यामार्फत पूर्वीप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवावी, ही ठेकेदार पद्धत पूर्णपणे बंद करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे।